4 ऑगस्टच्या सायंकाळी एयू स्मॉल फायनान्स कंपनीच्या कर्जवसुली अधिकाऱ्यावर गारगोटी रोडवर जबरी हल्ला करत त्याच्याकडील रक्कम लुटण्यात आली होती। या प्रकरणाच्या तपासादरम्यान एलसीबीचे पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे आणि अरविंद पाटील यांना या गुन्ह्यामध्ये पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार विजय पुजारी आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग असावा असा संशय आला। त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर एलसीबीच्या पथकानं टेमलाई मंदिर परिसरात सापळा रचून विजय पुजारी, स्वरूप सावंत, सुशांत कांबळे यांच्यासह दोघा अल्पवयीनांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडील चौकशीत या गुन्ह्यात इस्पुर्ली गावातील अविनाश मोहिते आणि अनिकेत कृष्णा ताटे या दोघांचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालं। अविनाश मोहिते हाच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचं स्पष्ट झालं। अविनाश मोहितेनं घेतलेल्या कर्जाची त्याला परतफेड करता येत नसल्यानं त्यानं कर्जवसुली अधिकाऱ्यालाच लुटण्याचा कट विजय पुजारी याच्यासोबत रचला असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली। एलसीबीनं केलेल्या या कारवाईत 5 संशयितांना अटक करण्यात आली असून दोघा अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आलंय। पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीमध्ये लुटलेल्या रोख रकमेसह 3,18,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, अरविंद पाटील, अमित सरजे, सतीश सूर्यवंशी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला।